वाद आहे. आम्हाला यांच्याकडनं कर्ज मागायचं आहे ना, यांच्याकडून आपण कधी कर्ज घेतलंय. याचं कारण एकच आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आपण आदरणीय मोरे साहेबांना त्या ठिकाणी बघतोय. मनोरमा बँक असं अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये त्यांनी बँक चालवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. मी अगदी जवळून त्यांना त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि सहकार्यामध्ये कसं काम केलं पाहिजे, बँक चालवताना कसं काम केलं पाहिजे हे त्यांच्याकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना खूप शिकण्यासारखं आहे. आणि एखादी बँक चालवायची म्हटलं तर, एखादी संस्था चालवायची म्हणलं तर मी बघतोय त्यांच्या स्वभावामध्ये आणि आदरणीय दादांच्या स्वभावामध्ये कुठं तर ही समानता मला त्या ठिकाणी पाहायला मिळते. बँक कशी चालवायची, संस्था कशी चालवायची, आज त्यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी बघतोय, त्यांच्याकडून शिकतोय. आणि गेल्या 3 पिढ्यांपासून म्हणजे अण्णांपासून दादांपर्यंत, दादांनंतर आज आमच्यापर्यंत जवळपास 3 पिढ्यांचं नातं आज मनोज मोरे साहेबांच्या कुटुंबाचं आणि आमच्या लोकनेते कुटुंबाचं त्या ठिकाणी आहे. आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी असतं. ज्या ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी गरज भासते त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी मार्गदर्शन घेत असतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही मोहनगिरी पतसंस्था असेल, कारखाना असेल, ज्या सहकारी पतसंस्था असतील त्या आम्ही चालवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आज बघता बघता 22 वर्ष आपल्या ह्या कारखान्याला झाली. आज आपण 22वा बॉयलर प्रतिपादन सोहळा आज आपण या ठिकाणी पार पडतोय. बंधूंनो, गेल्या वर्षी आपण बघितलं की आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आपल्या कारखान्यात जवळपास 3 लाख टन त्या ठिकाणी गाळप करू शकलो. आपली इच्छा असताना सुद्धा केवळ गाळप क्षमता कमी झाल्यामुळं आणि त्या ठिकाणी साखरेला पाहिजे तसा भाव न मिळाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त भाव त्या ठिकाणी देता आला. परंतु तरी सुद्धा आपण कारखान्यात चालवताना जो शब्द दिला 2800 रुपयाचा ते आपण पूर्ण केल्यानं सगळ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी 2800 रुपये आपण त्या ठिकाणी जमा केलेले. आजची परिस्थिती वेगळी आहे. निसर्गानं अतिशय चांगली साथ संबंध महाराष्ट्राबरोबर आपल्या कार्यक्षेत्रावर, आपल्या तालुक्यावर त्या ठिकाणी दाखवलेले. जवळपास यावेळेस आपल्या कारखान्याला 16 लाख टनाची नोंद त्या ठिकाणी आहे. 16 लाख टनाची नोंद म्हणजे एक विश्वास, शेतकऱ्यांचा विश्वास हा लोकनेते कारखान्याकडे येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून मला खात्री आहे की यावेळेस कमीत कमी 9 ते 9.5 लाख टन ऊस आपल्या या लोकनेते कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी गाळप झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. कारण बंधून हे जे सगळं चाललंय, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जर एखादी संस्था चालवायची म्हणलं तर शेतकऱ्याचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो. आणि आम्हाला दादांनी सांगितलेलं आहे की जे काही शक्य असेल, जे काही बसत असेल तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाला जर गर्दी जमवायची असेल किंवा गर्दी झाली असेल तर त्या गर्दीमध्ये जर तुम्हाला टाळ्या मिळवायच्या असतील तर उगाच काही तर बोलून तुम्हाला त्या ठिकाणी चालणार नाही. जे व्यवहारात बसत असेल तेच तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बोललं पाहिजे, शेतकऱ्यांना शब्द दिला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये बघतोय आपण अनेक कारखाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कारखानदारी म्हणजे कुठला जिल्हा ओळखला जातो तो सोलापूर जिल्हा. परंतु आज परिस्थिती काय या जिल्ह्याची, निम्म्याहून अधिक कारखान्याने अजून त्यांचं FRP त्या ठिकाणी दिलेली नाही. म्हणजे कारखाना सुरू व्हायचा म्हणलं तर अमुक भाव डिक्लेअर करायचा, पहिला 15 द्यायचा आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे नाही. परंतु आमचं तसं नाही. आम्हाला दादांनी सांगितलेलं की जो पहिला शब्द असेल 2800 रुपयाचा असेल किंवा काही तुमची असेल अमाऊंट ती तुम्ही एकाच शब्दामध्ये सांगा आणि ती पूर्ण करायची, टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी द्यायची नाही. किंवा जो दिलेला शब्द आहे तोच तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करायचा. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या वेळेस जो शब्द तुम्हाला दिलता 2800 रुपयाचा ते आज तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेले. आज बंधूंना आपण बघतोय आज आपल्या सीना नदीची परिस्थिती काय झालेली आहे. आज आमची अपेक्षा होती ह्या वर्षी की जवळपास लोकनेते कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळपास 6 लाख मेट्रिक टन ऊस त्या ठिकाणी उपलब्ध होता. परंतु दुर्दैवानं
मोठा पाऊस त्या मराठवाड्यामध्ये झाल्यामुळं आपल्या सीना नदीचा जो ऊस होता त्या ठिकाणी वाहून गेला बऱ्यापैकी. त्याचा फटका या ठिकाणी आम्हाला बसतो का काय अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली. अनेक शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी वाहून गेलेला. परंतु मला त्या शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला धीर देण्याचं कुठे तर आम्ही हातभार लावल्याशिवाय जाणार नाही. ज्यांचा ऊस त्या ठिकाणी वाहून गेलेला असेल प्राधान्यानं त्यांचा ऊस अगोदर कारखान्याला आणल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही. भले तो कुठलाही प्रोग्राम असतो परंतु शेतकरी आपला आहे, कारखाना शेतकऱ्यांचा आहे हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून भले थोडा तोटा झाला तरी सहन करायची ताकद या कारखान्यामध्ये. परंतु शेतकरी ऊस उत्पादक हा केंद्रबिंदू म्हणून आम्ही त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही या निमित्तानं त्या ठिकाणी करणार आहोत. बंधूंनी येत्या काळामध्ये आपण मागणी केली की 1 नोव्हेंबरला आपण कारखाना सुरू करायला परवानगी द्यावी. आज शासनाची त्या ठिकाणी बैठक मंत्री समिती पार पाडणार आहे. त्या समितीमध्ये आपल्याला कळेल की कधी त्या ठिकाणी कारखाना सुरू करायचा आहे. परंतु ज्यावेळेस शासन आपल्याला परवानगी देईल त्यावेळेसपासून आपण कारखाना सुरू करायला आपण त्या ठिकाणी हाती घेणार आहोत. महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बंधूंनो की टोळ्यांचं प्रमाण आहे हे घटत चाललेलं आहे. आपण दरवेळेस बघतो की टोळ्यांचं प्रमाण आहे हे घटत चाललंय. प्रत्येक वर्षी कारखान्याला कमीत कमी 3-3 ते 4-4 कोटी रुपये हे त्या ठिकाणी वाहन मालकाचे कारखाने त्या ठिकाणी बुडताना आपण पाहतोय. त्यामुळे आपण कुठं तर नवीन यंत्रणेकडे आपण त्या ठिकाणी वळलं पाहिजे. आज मांजरा सहकारी साखर कारखाना आपण बघा, जो विलासराव देशमुख साहेबांचा कारखाना आहे तो बघा आज 100% हा मशीनवर त्या ठिकाणी चालतो. आम्ही तो कारखाना बघून आलो. 6,500 मेट्रिक टनांचा चालतो. 100% मशीनवर चालतो. तिथं जर तुम्ही गेला तर टोळी तुम्हाला बघायला मिळत नाही. 100% मशीनवर चालतो. आणि ह्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा केलेला आहे. म्हणून आपण सुद्धा त्या धर्तीवर आपण पुढे आलं पाहिजे. शेतकऱ्यांसह मानसिकता केली पाहिजे की टोळ्याची वाट न बघता आपण मशीनच्या द्वारे हार्वेस्टरच्या द्वारे त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी स्टॉट तोडायला परवानगी दिली पाहिजे. कारण भविष्य काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये टोळी आपल्याला बघायला मिळणार नाही. आपल्याला हार्वेस्टर शिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही ह्या वर्षी कारखान्याच्या माध्यमातून जवळपास 16 हार्वेस्टर हे नवीन घेतलेले. जे इच्छुक होते आपल्या कारखान्याकडे त्यांना कारखान्यानं जवळपास 5 कोटी रुपये हे बिनव्याजी त्या वाहन मालकाला त्या ठिकाणी दिलेले आणि त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं. आज बघा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे स्टेट बँकेचे पाटकर साहेब असतील, आमचे वनमाने साहेब असतील, आमचे बदाले साहेब असतील हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले. आज जर कारखानदार जर एका बँकेकडे गेला ही वस्तुस्थिती आहे तर बँक चेअरमनला सुद्धा दारात उभा राहू देत नाही. म्हणजे विश्वास कारखानदारावरचा हा बँकेचा उडत गेलेला आहे. परंतु मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला स्टेट बँकेचं मला आभार मानायचं की या बँकेनं आपल्या कारखान्याकडे बघून आपल्या जे कोण इच्छुक होते हार्वेस्टर घेण्यासाठी त्यांना कुठलीही अट न ठेवता लोकनेते कारखान्याकडून आलाय म्हणल्यानंतर त्यांना तात्काळ त्यांनी ते कर्ज मंजूर केलं. जवळपास 4 कोटी रुपये त्यांनी आपल्याला कर्ज दिल्याबद्दल मशीनसाठी 4,30,00,000 बरोबर ना हार्वेस्टरसाठी नवीन हार्वेस्टर 12 कोटी रुपये सगळे मिळून आपल्याला आपण 30 लाखांनी दिले म्हणून सगळे मिळून 12 कोटी रुपये आपल्या या मशीनला त्यांनी दिल्याबद्दल बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं मी कारखान्याच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं मी अगदी मनापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर एसबीआय म्हणलं तर आपल्या मोहनगरी सारखी आहे की सहजासहजी कुणाला कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून देत नाही. सहजासहजी कुणाला उपलब्ध करून देत नाही. परंतु मला त्यांचा आभार मानायचं, त्यांचं कौतुक करायचं की या जिल्ह्यातले असे 2च कारखाने आहेत की त्या कारखान्याला गेल्या 20 वर्षापासून एचएनटीला कायमस्वरूपी आपल्याला ते मदत करत असतात. आणि त्या 2 कारखान्यामधला आपला लोकनेते कारखाना त्या ठिकाणी आणि कुठलंही तारण नाही, कुठला बोजा नाही, फक्त तोंड बघायचं आणि कर्ज देऊन टाकायचं एवढा विश्वास आज आपल्या कारखान्यावर त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याबद्दल भविष्य काळामध्ये सुद्धा
आम्हाला काय कर्ज नको आहे आपलं, परंतु असंच एचएनटीच्या माध्यमातून आम्हाला कर्ज देत चला. फक्त जी कर्जावर तुम्ही जे व्याज लावता त्याच्यामध्ये कुठेतरी ज्यावेळेस आम्हाला अगोदर तुम्ही 60% देत होतात ते आम्हाला परवडत होतं, पण तुम्ही आता 12% लावले. त्यामुळे आम्हाला तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये 7.5 मध्ये दिलं तर ते आम्हाला अधिक सोयीस्कर होईल. त्याचा विचार तुम्ही साहेब त्या ठिकाणी करावा. त्या ठिकाणी अधिक न बोलता आपण पुन्हा एकदा या बॉयलरच्या कार्यक्रमानिमित्तानं इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनापासून आपण या ठिकाणी आपला आभार मानतो. आणि मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज आपल्याला कळलं की मुळीचा कार्यक्रम कधी होणार आहे. ज्यावेळेस मुळीचा कार्यक्रम होईल त्यावेळेस आपल्याला मोठा कार्यक्रम एक शेतकरी मेळावा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यावेळेस सुद्धा आपण असंच हजर राहावं एवढीच विनंती या निमित्त करतो. पुन्हा एकदा आदरणीय मोरे साहेब, आपण इथं वेळात वेळ काढून आमच्या कारखान्याला आपण इथे भेट दिली, इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल अगदी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष आभार आमच्या नेरखेडचे चंद्रकांत मोठे यांचं मला मानावं लागलं. कारण जसा कारखाना सुरू झालाय तसाच चंद्रकांतजी मोठे साहेब हे लोकनेते कारखान्याशिवाय कुठंच त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी घालत नाहीत. आणि ऊस म्हणजे जवळपास प्रत्येक वर्षी त्यांचा आपल्या कारखान्याला 2,000, 2,500, 3,000 टन ऊस ते आपल्या लोकनेते कारखान्याला घालत असतात. आपला कारखाना जरी बंद कधी राहिला दुष्काळामुळे तर ते आपल्याला विचारल्याशिवाय इतर कारखान्यात ते ऊस देत नाहीत. एवढी निष्ठा आपल्या या कारखान्यावर मोठे साहेबांची आहे. त्याबद्दल तुमचं सुद्धा तुमच्या कुटुंबाचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.